मी 21 वर्षांची होते. मी गावातल्या नदीत अंघोळ करायला गेले. मी डुबकी मारून उठले तर समोर एक अनोळखी पुरुषाला बघून माझा चेहरा लाजून लाल झाला. कारण मी सफेद साडी नेसलेली होती. मी त्याला जाण्यासाठी सांगितलं, पण तो न जाता माझ्या अजूनच जवळ आला आणि मला स्पर्श करायला लागला. त्याने मला उचललं आणि त्याच्या वाड्यावर घेऊन आला आणि तिथे माझ्यासोबत. माझं नाव रोहिणी. मी एक विधवा आहे आणि एका विधवेच्या मनातल्या भावना सांगत आहे. माझं वय 21 वर्ष. आत्ता एका वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं आणि वर्षाच्या आतच माझ्या नवऱ्याचं निधन झालं. माझे सासरचे लोक यासाठी मला जबाबदार धरायला लागले. ते म्हणायचे की तू अपशकुनी आहेस, तू पांढऱ्या पायाची आहेस, आल्या आल्या नवऱ्याला गिळून बसलीस. माझी सासू, थोरला दीर आणि जाऊ माझ्यासोबत खूप वाईट वागत असायचे. माझ्या दीराची वाईट नजर माझ्यावर होती, कारण एवढ्या लहान वयात मी एकटी राहत होती. माझ्याजवळ कुठल्याही पुरुषाची साथ नव्हती. मी पण रात्रभर रडत असायचे आणि हा विचार करत असायचे की भरल्या जवानीत मी विधवा झाले. माझ्या मनातलं ऐकणारं, मला समजून घेणारं माझ्याजवळ कोणीच नव्हतं. माझ्या जावेला पण समजलं होतं की तिच्या नवऱ्याची नजर माझ्यावर आहे. जावेनं माझं त्या घरात जगणं पण मुश्किल करून ठेवलं होतं. तिला असं वाटत होतं की मी माझं सासर सोडून माझ्या माहेरी आईजवळ जाऊन राहावं. मी दिवसभर घरातली सगळी कामं करत होती, तरी पण माझी सासू आणि जाऊ मला टोमणा मारायची एकही संधी सोडत नव्हत्या. माझ्या माहेरची परिस्थिती खूप गरीब होती. माहेरात आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ होतो. घरात सगळ्यात मोठी मीच होते. खूप मुश्किलीने आईवडिलांनी माझं लग्न लावून दिलं होतं. माझ्या मागची बहीण पण लग्नाला आली आहे आणि मी माहेरात जाऊन बसले तर त्यांचं काय होईल हा विचार करून मी मन मारून सासरी राहत होते. माझ्या धीराला जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा तो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा आणि म्हणायचा, तू एकटी कशी काय दिवस काढणार. एक दिवस घरात कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. तेव्हा माझा धीर घरी आला आणि मला म्हणायला लागला की आज घरात कोणीच नाही. मला माहीत आहे तू किती दुःखी आहेस, पण तुझ्या जावेमुळे मला चान्सच मिळत नाही की मी तुझी गरज पूर्ण करेन. मी आतून खूप एकटी पडले होते आणि हा विचार करत होते की माझी जवानी, सगळं आयुष्य एकटी कशी काय घालू. तरी पण मी माझ्या मनात धीराविषयी असले वाईट विचार कधीच येऊ दिले नाहीत. मला तर माझ्या आयुष्यात असा पुरुष हवा होता जो माझ्याशी लग्न करून मला त्याची बनवेल. मला अवैध संबंध नको होते. का पाहिजे होते काय माहीत. हे बोलणं खोटं होईल की माझ्या मनात इच्छा नव्हती. मागच्या काही महिन्यांपासून मी एकटी तडफडत होते. मला कुणाच्या तरी आधाराची, साथीची गरज होती. मला माहीत होतं की माझ्या धीराची माझ्यावर वाईट नजर आहे. मला कुठल्याही प्रकारची मर्यादा तोडायची नव्हती, कारण बाई जर एकदा बदनाम झाली तर समाजात ती तोंड दाखवायच्या लायकीची राहत नाही. मी काही शहरात राहिलेली मुलगी नव्हते. गावातच लहानाची मोठी झाली होते आणि गावात माझं जगणं खूप मुश्किल होऊन जाईल. गावातली सगळी वाईट माणसं माझ्यावर नजर ठेवून बसतील. धीराच्या खूप मनात होतं की मला मिठीत घ्यावं. ते खूप आस लावून माझ्याकडे बघत होते. मी म्हणाले, भाऊजी, तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे. तुम्ही इथून निघून जा. जरी मी एकटी असले तरी पण मी तुम्हाला ते सगळं नाही देऊ शकत जे तुम्हाला हवं आहे. माझा धीर हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागला आणि म्हणाला, तू तर प्रत्येक वेळी माझ्यालाच बघत असतेस. मी तुला माझ्याकडे बघताना कितीतरी वेळा बघितलं आहे. जेव्हा कधी मी तुझ्यासमोर येतो तू मलाच बघत असतेस. तुझ्या मनात काय आहे मला सगळं माहीत आहे. आज तू नखरे का दाखवत आहेस. तुला मी ते सगळं द्यायला तयार आहे जे तुला हवं आहे. मी मनातल्या मनात विचार करत होते. बहुतेक माझी नजर काम करताना त्यांच्याकडे जात होती. हा माझा एकटेपणा होता, त्यामुळे मला असं वाटत होतं की कुणीतरी माझ्याकडे पण बघावं आणि हे माझ्या बाबतीत होणं खूप स्वाभाविक आहे. पण कुणाकडे बघणं आणि कुणाशी संबंध बनवणं यात खूप फरक आहे. मी त्यांना सरळ सरळ नकार दिला. त्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये आले, कारण त्यांच्यामुळेच आजपर्यंत मी या घरात टिकून होते. नाहीतर घरातले बाकीचे लोक तर मला इथून कधीच हाकलून द्यायला तयार होते. नकार दिल्यावर संकटाचा डोंगर माझ्यावर येऊन कोसळला. मला त्या लोकांनी घरातून धक्के मारून हाकलून दिलं. नाईलाजाने मी माझ्या माहेरी निघून आले. माझ्या माहेरच्या लोकांना पंचायत बसवायची होती. त्यांना असं वाटत होतं की ते लोक मला असं घरातून बाहेर नाही काढू शकत, कारण माझ्या सासरी माझा तेवढाच अधिकार आहे जेवढा बाकी सगळ्यांचा. पण मला सासरी परत जायचं नव्हतं, कारण मला धीराचा परत सामना करायचा नव्हता.
त्यामुळे मी माझ्या माहेरातच राहिले. गावातली छोटी मोठी कामं करायला लागले. माझ्या मनात नसताना पण माझी नजर गावातल्या लोकांवर जात होती. मला असं वाटायचं की कोणीतरी मला पसंत करावं आणि माझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. असा पुरुष जो माझ्याशी लग्न करायला तयार होईल. बिनलग्नाचे तर हजारो पुढे येतील, पण मला बदनाम व्हायचं नव्हतं. मला माझ्या इज्जतीसोबत ताटमान करून जगायचं होतं. मला पण काम मिळायला लागलं होतं आणि ते मी करायला लागले होते, म्हणजे माहेरच्या लोकांना थोडाफार हातभार होईल. माझ्या आईबाबांनी माझ्या लग्नाचा परत कधीच विषय काढला नाही. ते माझ्या बहिणीसाठी स्थळ बघायला लागले. माझ्या बहिणीचं पण लग्न ठरलं होतं आणि लग्न पण झालं. आता घरात मी, आई बाबा आणि माझा भाऊ राहत होतो. गावाकडच्या विधवा बायका कायम एकट्याच राहत असायच्या. कोणी अशा बाईशी लग्न करायला तयार होत नव्हतं. रात्रीच्या वेळी मी एकटी खूप रडायचे. मला काहीच कळत नव्हतं की मी माझं एवढं मोठं आयुष्य एकटीने कसं काढू. अचानक मला समजलं की शेजारच्या गावात सावकारांच्या इथे काही काम मिळत आहे. मी काम मिळेल या आशेने शेजारच्या गावात गेले. माझ्या गावात माझं मन लागत नव्हतं. आयुष्यात एकटेपणा एवढा होता की माझा दम गुदमरला जात होता. मला कुठल्याही परिस्थितीत एका पुरुषाच्या जवळ जायचं होतं, कारण मी जेव्हा कुठल्या बाईला आणि पुरुषाला सोबत बघायचे तेव्हा मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण यायची आणि मन खूप उदास व्हायचं. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता. त्या काही महिन्यात आम्ही एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला होता. खूप आनंदात होतो. आम्ही दोघांनी आमच्या संसाराची खूप स्वप्न बघितली होती. पण एक दिवस अचानक त्यांना खूप ताप आला आणि त्यातच ते देवाघरी गेले. मला एकटीला कायमचं सोडून गेले. नवऱ्याच्या निधनानंतर एक एक रात्र मला खायला उठत होती. माझ्या मनातलं सांगायला, माझं असं म्हणायला माझ्याजवळ कोणीच नव्हतं. माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली होती. नंतर सगळ्याजणी माझ्याशी बोलत होत्या, पण जसं त्यांना समजलं की मी विधवा झाले आहे तेव्हा सुरुवातीला सगळ्या सांत्वन करण्यासाठी आल्या, पण त्यानंतर माझ्यापासून लांब गेल्या. माझ्याशी बोलणं सोडून दिलं. मला कुठल्याही सणाला, पूजेला बोलवत नव्हत्या. माझ्या मैत्रिणींना असं वाटायचं की मी त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्यापासून हिसकावून घेईन. मी खूप सुंदर होते आणि विधवा पण होते. सगळे असा विचार करायचे की विधवा एकटे असतात, त्यामुळे कुठल्याही पुरुषाला सहज त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात. पण मी माझ्या मैत्रिणींचं घर का बरबाद करेन? माझी बहीण पण माझ्यापासून लांब राहू लागली होती. मी तिच्या नवऱ्याशी बोललेलं तिला अजिबात आवडत नव्हतं. ती घाबरत होती की तिचा नवरा माझ्याकडे आकर्षित होतो की काय. त्यामुळे मी माझं गाव सोडून दुसऱ्या गावात आले. गावात सावकारांच्या वाड्यात मला काम मिळालं होतं. वाड्यात काम करून मला 1 महिना झाला होता. एक दिवस मी आंघोळ करायला नदीच्या किनाऱ्यावर गेले. त्या दिवशी मी एकटीच होते आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या बायका माझ्यासोबत आंघोळ करायला आल्या नव्हत्या. नदीच्या या भागात फक्त बायका यायच्या, पुरुषांना यायला बंदी होती. नदीच्या या घाटावर फक्त बायका यायच्या, त्यामुळे मी एकटीच आले. मी अंगावर फक्त पांढरी साडी गुंडाळली होती आणि मी नदीत उतरून आंघोळ करायला लागले. नदीत उतरून डुबकी मारून आंघोळ करत होते. नदीचं गार पाणी माझ्यातली आग शांत करत होतं. मला खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की मी दुसऱ्याच दुनियेत आले आहे. माझ्या मनात शांती होती. मी शेवटची डुबकी मारून जशी उठले तशी माझ्या पायाखालून जमीनच सरकली. लाजेने आणि घाबरून माझा चेहरा लाल झाला होता. मी मोठे मोठे डोळे करून समोर बघायला लागले. मी जे बघत होते त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला असं वाटत होतं की मी स्वप्न बघत आहे, कारण ही हकीकत नाही होऊ शकत. हे माझ्या मनातलं एकटेपणा आहे, त्यामुळे मला ते दिसत होतं ते वास्तवात नव्हतं. मी एवढे एकटे आहे आणि माझ्या अंगात एवढी आग लागली आहे की मला समोर एक पुरुष दिसत होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मला भीती तेव्हा वाटायला लागली जेव्हा ती अनोळखी व्यक्ती माझ्याजवळ यायला लागली. मी कोणतं स्वप्न बघत नव्हते, ती हकीकत होती. हा कोण आहे? मी कधी त्याला माझ्या गावात बघितलं नव्हतं आणि या गावात देखील कधीच बघितलं नव्हतं. मला लगेच काहीतरी विचार करायला लागेल. मी म्हणाले, तू इथे काय करत आहेस? हा बायकांचा घाट आहे. तुझं भलं यातच आहे की इथून निघून जा. तो पुढे येत होता. मी म्हणाले, 1 पाऊल जरी पुढं टाकलंस तर खूप वाईट होईल. तो माझ्या हाताच्या अंतरावर आला होता. तेव्हा मला अचानक माझ्या अवस्थेची आठवण झाली. मी अंगाभोवती फक्त सफेद साडी गुंडाळली होती
त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरून माझ्या अंगावर चालली होती. तो माझ्या डोळ्यात बघत होता. त्याला पण विश्वास बसत नव्हता. तो अगदी माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, तू जलपरी आहेस का? मी तुझ्यासारखी एवढी सुंदर स्त्री अजूनपर्यंत बघितली नाही. तो अगदी माझ्या जवळ आला होता. मी त्याच्याकडे एकटक बघत होते. तो खूप सुंदर, आकर्षक आणि रुबाबदार होता. खूप उंच होता. त्याचे डोळे मोठे होते. रंग गोरा आणि धिप्पाड होता. त्याने माझ्या डोळ्यात बघितलं होतं की माझ्या मनात नक्की काय चालू आहे. मी एक युवा होते, एकटी होते, त्यामुळे मी त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. पण मला तसं बघायला नको होतं. उलट एका सभ्य बाईप्रमाणे मान खाली घालायला हवी होती. माझ्यासोबत पहिले असं कधीच झालं नव्हतं. नवऱ्याच्या निधनानंतर एक धीरच होता जो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करत होता, ज्यांना मी नकार दिला होता. आणि आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्याकडे एवढ्या प्रेमाने बघत होतं. त्यामुळे मी पण आतल्यात खुश झाले होते. तो माझ्या जवळ आला आणि अंगाला हात लावला. तसा माझ्या अंगात करंट लागल्यासारखं झालं. त्याने मला मिठीत घेऊन एक डुबकी घेतली. नदीच्या किनाऱ्यावर गार वारा सुटला होता. माझा श्वास जोरात वाढला होता. माझ्या अंगात लागलेली आग बाहेर यायचा प्रयत्न करत होती. मला काहीच कळत नव्हतं की माझ्यासोबत नक्की काय होत आहे. तो मला उचलून वाड्यावर घेऊन आला. तो आमच्या मालकांचा मुलगा होता. मला प्रेम करायला लागला. मी त्याच्यापुढे आत्मसमर्पण केलं होतं. बहुतेक माझ्या डोक्याने काम करायचं बंद केलं होतं. काय बरोबर आणि काय चूक हे मी सगळं विसरून गेले होते. जगाने माझ्यासोबत जे केलं होतं, माझ्या आत जे दुःख होतं, जी आग लागली होती, त्यामुळे सगळंच विसरून गेले होते आणि पूर्णपणे त्याचे झाले होते. मला पूर्णपणे त्याचे स्वाधीन केलं होतं. सगळं झाल्यानंतर मी शुद्धीत आले. आमच्या मालकांचा मुलगा शहरात राहत होता. त्याची बायको आणि मुलं पण होती. तो त्यांच्यासोबतच राहत होता. पण आमचे मालक खूप दिवसांपासून त्यांच्या मुलाला गावाकडे बोलवत होते, कारण त्यांचं वय झालं होतं. त्यांना असं वाटत होतं की गावाकडची सगळी जमीन, सगळा कारभार त्याने बघावा. त्यांचा मुलगा यासाठी तयार झाला. आठवड्यातले 3 दिवस गावाकडे आणि उरलेले शहरात त्याच्या बायका मुलांसोबत घालवत होता. मला हे माहीत असून पण की त्याचं लग्न झालं आहे, तरी पण मी ही चूक कशी काय करून बसले. शुद्धीत आल्यावर मला माझाच राग यायला लागला. मी मालकाच्या मुलाला म्हणाले, माझ्याकडून चूक झाली. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की जर मी त्यांना जे हवं आहे ते दिलं नाही तर ते गावात मला बदनाम करतील. सगळ्यांना सांगतील की आमच्यात काय झालं आहे ते. ते आता जेव्हा गावात राहायला यायचे तेव्हा रात्र माझ्यासोबत घालवत असत. लपून छपून माझ्या खोलीत यायचे, म्हणजे कोणाला कळू नये. आता मला जे पाहिजे होतं ते मला मिळत होतं, पण मी खुश नव्हते. मला असलं बिन नावाचं नातं नको होतं. मला या नात्याचा खूप त्रास होत होता. मी या चुकीच्या नात्यात अडकायला नको होतं. माझ्याकडून ही एकदाच चूक झाली होती आणि मला ती सुधारायची होती. छोटे मालक माझ्या खोलीत आले की माझा जीव गुदमरत असायचा. माझ्या मनात त्यांच्यासाठी प्रेम नाही तर दिवसेंदिवस तिरस्कार वाढत चालला होता. मी त्यांची खूप विनवणी केली, पण ते माझं काहीच ऐकायला तयार नव्हते. मी खूप टेन्शनमध्ये होते आणि मोठ्या मालकांना ही गोष्ट नोटीस केली होती. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलावून घेतलं आणि विचारलं, काय झालं, तू आजकाल खूप टेन्शनमध्ये का दिसत आहेस. मी मालकांच्या पायावर पडून खूप रडले आणि घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली. जी माझ्याकडून चूक झाली होती ते पण, आणि जे छोटे मालक माझ्यासोबत करत होते ते पण. जेव्हा छोटे मालक गावात आले तेव्हा मोठ्या मालकांनी त्यांना त्यांच्याजवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले, तू राधासोबत खूप चुकीचं केलं आहेस. हे ऐकून छोट्या मालकांना धक्काच बसला की मी सगळं त्यांच्या वडिलांना सांगितलं होतं. ते त्यांची सफाई द्यायला लागले. पण मोठ्या मालकांनी त्यांचा निर्णय ऐकवला होता की राधाशी लग्न करून तिला गावाकडे ठेवायचं. छोट्या मालकांनी त्यांच्या वडिलांचं म्हणणं मान्य केलं आणि माझ्याशी लग्न केलं. मोठ्या मालकांनी हा निर्णय यासाठी घेतला होता की त्यांचा मुलगा गावाकडे ओढला जावा. पण त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझी खूप काळजी घेतली. मला जे हवं होतं ते मिळालं होतं. वर्षाच्या आतच मी आई होणार होते. त्यांची पहिली बायको जी शहरात राहत होती मला भेटायला आली. ती माझ्या आणि छोट्या मालकांच्या लग्नामुळे खुश नव्हती, पण मोठ्या मालकांच्या निर्णयापुढे तिचा नाईलाज होता. त्यांच्या पहिल्या बायकोमुळेच छोटे मालक गाव सोडून शहरात गेले होते, पण आता माझ्यासाठी ते शहरातून गावाकडे येत होते. मला बघता क्षणी त्यांना माझ्यावर प्रेम झालं होतं.
आणि मी पण त्यांच्यावर मनापासून प्रेम करायला लागले होते. आता छोटे मालक माझा खूप चांगला नवरा आणि एक चांगला बाप होण्याचं कर्तव्य पार पाडत होते. आणि ही आहे माझी एका विधवा बाईची कहाणी.